मित्रांनो मग अवतार पा आता मी आलोय खेकडी धरा खेकडी तर पा जुऱ्या जुऱ्याने खेकडी धरतोय मी बारीक बारीक त्याला चिंब म्हणतात चिंब बारीक बारीक पाथऱ्या नाही का पाथऱ्या त्या आणि आता मी धरत होत्या बघा आता आणि याची रेसिपी तुम्हाला नंतर सांगणार आहे तुम्ही कमेंट जर केली तर आणि सबस्क्राईब केला तर आणि लाईक करा तुमच्याली बरोबर सांगतो पहा आता या दगडी आहेत पहा आता या दगडी आधी त्या उचकायच्या पहा दगडी उचकल्या का त्याच्यामध्ये पळाली गेली खाली पहा ह्या खेकडी बारीक बारीक खेकड्या त्या पहा ह्या धरायच्या तुम्हाला त्याची रेसिपी सांगेल पण तुम्ही जर लाईक केला सबस्क्राईब केला आणि मग तुम्हाला मी त्या सगळा डिटेल सांगणार आहे बघा आता मी चालू आहे खेकडी उचकीत उचकीत या दगडांखाली असतात या काय दगडी उचकीत आहे मी इकडे हाय वाटत आहे हाय 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 असाच चांबा करायचा ही खेकड त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे पळाली पळाली धर 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 धरली 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 ठीक आहे का खेकड मित्रांनो आता तुम्हाला याच्या पुढची रेसिपी मी कशी करायची ही दाखवणार आहे तुम्ही त्यातपर्यंत मला लाईक करी जा कमेंट करी जा आणि सबस्क्राईब करी जा हे तुम्हाला मी सांगणार आहे याचा कशी रेसिपी करायची आणि कसा काय करायचा आणि हे जर केलं तर आपले रक्त कसं वाढत आहे कसं काय काय होत आहे जे टायमाला माझा ॲक्सिडेंट झाला होता त्या टायमाला मी हे खेकडांची सगळी रेसिपी करून मला डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मी सांगणार आहे ते तुम्ही जेव्हा मला लाईक सबस्क्राईब करताल तेव्हा मी तुम्हाला पुढची प्रोसेस मी सांगणार आहे तोवर बाय बाय.